वसईत सुडाच्या भावनेने पेटलेल्या आरोपी संदीप पवार या माथे फिरवणे 4 वर्षांच्या विघ्नेश कोंढारेवर केलेल्या अमानुष हल्ल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या भीषण घटनेत गंभीर जखमी झालेल्या विघ्नेश्वरवर मीरा रोड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। तब्बल 10 दिवसांच्या उपचारानंतर आज विघ्नेश आपल्या वसईत घरी परतला आहे। त्याच्या गालाला अजून थोडं फ्रॅक्चर असून एक हात आणि पाय थोड्या प्रमाणात काम करत नसले तरी फिजिओथेरपीनंतर तो पूर्णपणे बरा होईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला। विघ्नेशच्या घरी परतल्याने सोसायटीत आनंदाचे वातावरण पसरले आहे। लहानग्याच्या स्वागतासाठी घरात सजावट करण्यात आली होती। त्याचे आजी आजोबा, आई वडील आणि शेजारी यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते। मृत्यूच्या दारातून परतलेल्या विघ्नेशला पाहून प्रत्येकजण भावुक झाले होते। मात्र या भयानक घटनेचा मानसिक परिणाम अजूनही त्याच्यावर आहे। त्यामुळे या प्रसंगाची चर्चा टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। तसेच या मुलाच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी कुटुंबियांनी माध्यमांपासून दूर राहण्याची विनंती मीडियाला केली आहे। विघ्नेशच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आला। यासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मोलाची मदत केल्याचे विघ्नेशचे वडील अतुल यांनी सांगितले। स्नेहाताई दुबे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेटर पाठवलं होतं की बाळाच्या बिलासाठी, तर ते मुख्यमंत्री निधीतून 2 लाख रुपये आम्हाला भेटले आहे हॉस्पिटलला। तर नंतर त्यांनी पण ट्रस्ट, जे हॉस्पिटलचं ट्रस्ट आहे, त्यांना पण एक लेटर दिलं होतं की बिलामध्ये आणखी काहीतरी कमी करा म्हणून। तर तिथून पण मला 20% डिस्काउंट भेटला आहे आणि त्याच्यामुळे मी आमचे आमदार वसईचे स्नेहाताई दुबे यांचे खूप आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप खूप मदत केली। धन्यवाद। अमानुष हल्ल्याच्या सावटातून बाहेर पडत छोटा विघ्नेश पुन्हा आपल्या घरी परतल्यानं दुःखातून आनंदाकडे वाटचाल करणाऱ्या या कुटुंबाला नवजीवनाची एक नवी किरण मिळाली आहे। अरुण बाबू कोंढारे, आता ते घरी यायला आम्ही त्याचं डेकोरेशन केलं। आम्हाला खूप खूप आनंद होतो। अच्छा त्याचं डेकोरेशन केले, आम्हाला खूप आनंद होतो। एकदम फ्रेश वाटतंय, खूप आनंद होतो। तरी आम्ही खूप प्रार्थना केली त्या मुलासाठी, सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना केली। कोणी लोक, कॅथलिक लोक सगळ्यांनी त्याचे खूप 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 मन पावून त्याची इच्छा पूर्ण केली। खूप आनंद वाटतं, एवढा ह्याच्यामधून एवढा होऊन तो बाहेर येतो, घरी आता परत येतो म्हणून खूप आनंद वाटते आम्हाला। सगळ्या पोरांना पण खूप आनंद वाटते, असं एवढं लवकर बरं होऊन घरी आला। ते विघ्नेश नाव ठेवले, गणपतीने त्याला वाचून आमच्याकडे घेऊन आले। आता परत आता घरी पण सगळे डेकोरेशन करून ठेवले, त्याच्यासाठी सगळे करून ठेवले, वेलकमसाठी सगळे तयारी करून ठेवले। आता त्याच्या वाट बघत होते, आता आम्ही कधी येतो म्हणून। कधी बसून 6 वाजेपासून इकडेच बसले, कधी येतो कधी आम्हाला भेटतो म्हणून वाट बघत बसले होते इकडे। आपण परत येतोय तर आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि विघ्नेश नव्हता तर करमत नव्हतं आम्हाला।